नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ई-KYC आता भरपूर अशा लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे आणि ज्या बहिणींना सर्व हप्ते मिळत आहे, वेळेत आणि रेग्युलर मिळत आहे, अशा बहिणींनासुद्धा आता ई-KYC करावी लागणार आहे आणि ज्यांची ई-KYC राहिली आहे अशा बहिणींना पण ई-KYC करावी लागणार. ई-KYC ज्यांची चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींना पण ई-KYC करावी लागणार आणि ज्यांनी आधीपासून तर आतापर्यंत ई-KYC केलीच नाही अशांनासुद्धा ई-KYC करावी लागणार आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर तयार आहोत ई-KYC करायला, परंतु कधी करायची, कुठे करायची आणि कशी करायची? हो, आपण तेच महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी आणि तुम्ही जे काही सरकारी योजनांचा लाभ घेत आहात त्या प्रत्येक सरकारी योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी ई-KYC करणे हे आवश्यक आहे, गरजेचे आहे. कारण की बघा, आता हा मे महिना ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. आजची मे महिन्याची 29 तारीख आहे. आता राहिलेला आहे शनिवार रविवार म्हणजे 30 आणि 31, म्हणजे 2च दिवस आता मे महिन्याचे राहिलेले आहे. तुम्ही म्हणाल हे काय सांगत आहात? तर हो, तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगत आहे की आता लवकरच पुन्हा ई-KYC प्रक्रिया सुरू होणार आहे. कारण की बघा, ज्यांची ई-KYC राहिलेली आहे अशा बहिणींना पण ई-KYC करायची आहे आणि ज्या ऑलरेडी ज्यांनी ई-KYC केलेली आहे त्यांनी पण, ज्यांची राहिली आहे त्या पण, ज्यांची चुकली आहे त्या पण करतील आणि ज्यांनी अजूनपर्यंत केलीच नाही अशा, म्हणजे सगळ्यांनीच सरसकट सगळ्यांनी ई-KYC करायची आहे. परंतु कधी करायची? हो, सांगते, तेच सांगते. तर आता ज्याप्रमाणे योजनेमध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही बदल होत आहे, त्याप्रमाणे वर्षातून एकदा म्हणजेच दरवर्षी एकदा प्रत्येक सरकारी योजनांसाठी प्रत्येक लाभार्थ्याला ई-KYC करणे आवश्यक आहे. मग आता ही ई-KYC कशी करायची आणि कुठे करायची? तर हो, ई-KYC कशी करायची, कुठे करायची आणि कधी करायची हे तर आपण बघणारच आहोत. परंतु त्याआधी मला माझ्या बहिणी कमेंट कराल का की तुम्ही अशा किती बहिणी राहिलेल्या आहेत की तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही? लाडक्या बहिणी, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा 1-2 पॉईंट जे असे आहेत की ते मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला हायलाईट करत असते. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण सांगत आहे की सगळ्यांनाच आवश्यकता आहे ई-KYCची, हे तर प्रश्नच नाही. परंतु बघा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही जरी तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तरीसुद्धा घाबरू नका, काळजी करू नका. काय आहे हायलाइटेड मुद्दा तेच मी तुम्हाला सांगते आता. तर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत, अशा लाडक्या बहिणी, तुमचा लाभ कुठेही जाणार नाही. तुमचा लाभ तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला तर नोव्हेंबरपासून हप्ते आलेच नाही. तर हो, जरी तुम्हाला नोव्हेंबरपासून हप्ते आले नसतील, जरी तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तरीसुद्धा आता लवकरच म्हणजेच जून महिन्यामध्ये, म्हणजेच पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथमध्ये ई-KYC प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणासाठी?
सर्वांसाठी प्रत्येकासाठी ई-KYC प्रक्रिया जूनमध्ये सुरू होणार आहे. मात्र आता या ई-KYC प्रक्रियेला सुरुवात झाली की कोणत्याही लाडक्या बहिणी तुम्ही ई-KYC तुमची प्रक्रिया करणं सोडू नका. कारण की बघा, तुम्हाला तर आवश्यकता आहे, हप्त्याची गरज आहे. अहो, पैसा कोणाला नको आहे. आज पैशांची गरज सगळ्यांनाच आहे. आणि आता तर महागाई किती झाली आहे. तेलाचे भाव वाढले, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढलेत, पेट्रोलचे चार्जेस वाढलेत, गॅस सिलेंडरची किमती वाढलेल्या आहेत. सगळ्याच जवळजवळ युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळ्याच किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की ई-KYCची प्रक्रिया सुरू झाली की लवकरात लवकर सर्वांनी ई-KYC करून घ्या. आणि बघा, महत्त्वाचं, ई-KYC कशी करायची आणि कुठे करायची हे तर अपडेट आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे. परंतु आता सरकार पुन्हा नव्याने ई-KYC प्रक्रिया सुरू करणार आहे. परंतु आता ती ई-KYCची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू होणार, ऑनलाईन सुरू होणार की काय, ते तर येणारा काळच ठरवेल. जसेही सरकारची अपडेट येईल तसे आपल्या चॅनलवर सर्वात आधी व्हिडिओ येणार. सर्वांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहितीचे अपडेट व्हिडिओज असतात. आपण फेक व्हिडिओज बनवत नाही, आपण खोटे व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला माहीत आहे का, यूट्यूबवर काय आणि इतर सोशल मीडियाजवर काय किती सारे तुम्हाला फेक व्हिडिओज दिसतील. मे महिन्याच्या हप्त्याचा काही अजून संबंध पण नाही आहे, त्याच्या आधीच कितीतरी चॅनल्सवर मे हप्ता जमा झाला, मे हप्त्याचे पैसे आले, मे हप्त्याचं वितरण सुरू झालं, मे हप्त्याचं काय हे तेन हे यॉन त्या सगळं. परंतु अहो, तरीसुद्धा अशा व्हिडिओला किती लोक बळी पडतात, किती लोक असे व्हिडिओ बघतात आणि अशाच व्हिडिओजवर लाखो व्ह्यूज असतात. एकदा आपण जर आपल्याला एकदा कळालं की या चॅनलवर खोटे व्हिडिओ असतात तर आपण पुन्हा त्यांचे व्हिडिओ का बघायचे. असे भरपूर लोक आहेत की ते खोटे व्हिडिओ बनवतात आणि त्यांचे चॅनल सर्रास चालतात. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, जाऊ दे, तो आपला काही प्रश्न नाही. परंतु मला माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या संपूर्ण माझ्या ऑनलाईन परिवाराला मला प्रत्येक वेळेला सावध करायचं असतं ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही अफवांना बळी पडू नका, खोट्याच्या मागे जाऊ नका. काय होतं, तुमचीच फरफट होते आणि तुम्ही दिशाभूल होतात आणि काय होतं, कन्फ्युजन होतं तुमच्यामध्ये, कन्फ्युजन. त्यामुळे जे सत्य आहे ना तिकडे पण लोक मग संशयाने बघायला लागतं. असून म्हणून सगळ्यांना सांगते की खोट्याच्या मागे धावू नका. लाडक्या बहिणी, लवकरच पुढच्या महिन्यात ई-KYC प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळेला सर्वांनी ई-KYC प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेणे. कशी करायची, काय करायची, तसे अपडेट आपल्या चॅनलवर नक्की येणार. लाडक्या बहिणी, तुमचे काही हप्ते राहिले असतील तर काळजी करू नका, तुम्हाला सर्व हप्ते येतील. फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे. आपल्याला हप्ते का नाही आले, आपल्यामध्ये काही चूक आहे का, आपले बँक खाते चुकीचे आहे का, आपण काही कागदपत्रामध्ये चूक केलेली आहे का, आपली ई-KYC अपूर्ण आहे का, हे आपणच आपले सर्व तपासा, चेक करा. म्हणजे काय, तुम्हाला कळेल की आपले हप्ते का नाही येते. तुम्ही पण तुमचं सगळं गोष्टी तुम्ही अपडेट ठेवल्या पाहिजे, सगळ्या बरोबर केल्या पाहिजे, तर तुम्हाला सर्व नियमित हप्ते येत राहतील. लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ऑल हा पर्याय निवडा आणि फेसबुक पेज फॉलो करून ऑल फॉर रील म्हणजे प्रत्येक रीलसाठी फॉर ऑल रील असं तुम्ही पर्याय निवडा आणि आपलं पेज आठवणीने फॉलो करा.